फडणवीस मुर्दाबाद, 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 फडणवीस मुर्दाबाद. काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची एलर्जी आहे. हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अभ्यास केंद्राचं उद्घाटन झालं. त्यासोबतच कुसुमाग्रज मराठी अभ्यास केंद्राचंही उद्घाटन झालं. पण या उद्घाटन प्रसंगी डाव्या विद्यार्थी संघटनांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला. मात्र हा विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनाही होता, असा आरोप JNU मधल्या मराठी विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत शांभवी आहे. शांभवी, तू काय सांगशील कालच्या प्रकाराबद्दल? नमस्कार. सगळ्यात आधी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि शांतिश्री पंडित मॅडम यांचं खरंच खूप आभार. आणि त्यांनी जो निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराज केंद्र JNU मध्ये सुरू करण्याचा आणि कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्र हे JNU सारख्या एका भारतातल्या प्रीमियर विद्यापीठात सुरू करण्याचा निर्णय जो त्यांनी घेतला तो अगदी तडीस नेला. कालचा जो डाव्यांचा प्रोटेस्ट झाला त्यात जर तुम्ही डाव्या नेत्यांनी जे TV वाईज दिले, इंटरव्ह्यू दिले, ते जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कालचा जो प्रोटेस्ट होता तो देवेंद्र फडणवीसजी यांच्या विरोधात अजिबात नव्हता. तो मराठी भाषेविरोधात होता, महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात होता. आणि जे प्रोटेस्ट करणारे होते त्यांनीच 2023ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली होती. त्यांनीच 2025 मध्ये अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेची विटंबना केली होती. त्यामुळे हे जे डाव्या संघटना JNU मध्ये कार्यरत आहेत त्यातल्या अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज असू दे, अहिल्याबाई होळकर असू दे, बाजीराव पेशवे असू दे किंवा मराठा इतिहासातले जे हंबीरराव मोहिते असू देत किंवा अजून जे दिग्गज आहेत किंवा जे महापुरुष आपण ज्यांना म्हणतो त्यांच्याबद्दल नेहमीच एक प्रकारची ॲलर्जी राहिलेली आहे. आणि त्यांना हे वारंवार इथे JNU मध्ये हे दाखवून देतात की महापुरुषांचा अवमान करायचं, त्यांच्या विरुद्धात काहीतरी लिहायचं, त्यांच्या विरोधात काहीतरी स्टेटमेंट द्यायचे. तर ह्याचा आम्ही अतिशय निषेध करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, आम्ही आज इथे खासदारांना एक निवेदन द्यायला आलेलो आहोत की कोणत्याही विद्यापीठात असू दे, JNU असू दे किंवा इतर भारतातलं कोणतेही विद्यापीठ असू दे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज असू देत, अहिल्याबाई होळकर असू देत, महाराणा प्रताप असू देत किंवा जे गांधीजी सुद्धा आहेत त्यांच्या प्रतिमेचा किंवा त्यांच्या विचारांचा विरोध करण्यासाठी कोणतंही अनकॉन्स्टिट्यूशनल पाऊल उचललं गेलं तर त्या विद्यार्थ्यांवर, त्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी, हे आमचं निवेदन महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना आहे. आणि काल जे त्या प्रोटेस्टमध्ये उपस्थित होते त्यांच्या विरुद्ध जेव्हा महाराष्ट्रातल्या काही मराठी विद्यार्थ्यांनी मिळून एक पर्चा जारी केला की त्यांचा त्या कार्यक्रमाला विरोध होता, मराठी अस्मितेला विरोध होता, डाव्यांनी जो विरोध केला त्या विरुद्ध जेव्हा मराठी विद्यार्थ्यांनी पर्चा जाहीर केला तेव्हा डाव्या चळवळीत ॲक्टिव्ह असलेल्या अनेक मराठी विद्यार्थ्यांकडून ह्या नॅशनलिस्ट विद्यार्थ्यांना ज्यांनी वेळोवेळी राष्ट्रासाठी लढाईची भूमिका JNU मध्ये घेतली आहे त्यांना प्रत्येक ग्रुपवर टार्गेट केलं जात आहे. त्यांना प्रत्येक ग्रुपवरती टॅग केलं जात आहे आणि त्यांना त्यांच्या विरोधात काही ना काही स्टेटमेंट निघत आहे. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षा जी आहे ती JNU प्रशासनाकडून मिळावी अशी आमची मागणी आहे.